पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही. प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल. नंबर 1. नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी. ते सीलबंद आहे का ते चेक करा. टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल. दिस इज व्हॉट सिटीजन्स शुड डू, कंझ्युमर्स शुड डू. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे, असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, पहिली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही. प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्टी आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्टरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे.